थोडंसं पणं करणार आहोत थंडगार पिण्यासाठी म्हणून एक हिरवीगार कैरी घेतली मी. त्याकरता मी 3-4 पुदिन्याचे पत्ते घेतले आहेत, 1 चमचा साखर घेतली आहे, साधं मीठ घेतलं आहे, थोडंसं काळं मीठ घेतलं आहे आणि थोडीशी काळी मिरी पूड घेतली आहे. जर तुम्हाला काळी मिरी पूड नको असेल 1 हिरवी मिरची पण टाकू शकता. आता आपण या कैरीची साल काढून खिसून घेणार आहोत. कैरीची सगळी साल वरची काढून घेतली आहे. आता तुम्हाला बारीक किसायचं असेल दुसऱ्या खिसणीने ते खिसू शकता. आपण मिक्सर लावणार आहे म्हणून मी हे थोडा मोठ्या खिसणीने खिसून घेत आहे. अशा पद्धतीने आपण खिसून घेणार आहोत. आपण कैरी खिसून घेतली होती, मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत. मी कैरी जी आहे ती अर्धीच घेतली आहे. आम्हाला 2 ग्लास करायचा ज्यूस म्हणून. तुम्हाला जेवढं पाहिजे असेल तेवढं तुम्ही अंदाजावर करू शकता. मी 1 चमचा साखर घातली आहे. जर जास्त कोणाला आंबट आवडत नसेल त्यांनी 2 चमचे साखर घातली तरी चालेल. पुदिन्याची 2-4 पानं घातली. आता आपण बर्फ घालणार आहोत. आपण या 1 चमचा साखर घातली आहे, थोडंसं आपलं साधं मीठ घातलं आहे, थोडं काळं मीठ, काळी मिरी थोडी घातली आहे, पुदिन्याची पानं घातली आहे आणि बर्फ घातलं आहे आणि कैरी खिसलेलं घातलं आहे. आता आपण याला वाटून घेणार आहोत मिक्सरला. आपण सगळं साहित्य टाकून घेतलेलं आहे. आता हा ज्यूसला तयार करून घेऊया. आता आपलं कच्च्या कैरीपासून हा पणा तयार केला आहे आपण मिक्सरला. तर आपण ते सर्व करून घेणार आहोत.